नमस्कार मित्रांनो, तर आम्ही सगळेजण रेडी झालो आहे. थोडक्यात मी, गज्जी आणि सलोनी रेडी होऊन आलो आहे बीचवर, कारण आम्हाला फोटोशूट करायचा होता. आणि सध्या आम्ही तिघीच आहोत, मुलं अजून तयार नव्हती झालेली, त्यामुळे आम्ही तिघींचा फोटोशूट आम्ही आटपून घेतला होता. तेवढ्यात स्वानंदची एंट्री झालेली आणि खूप सिम्पल स्वानंद तयार होऊन आलेला. त्याचे मी फोटो वगैरे काढून घेतले, कारण वैभव आणि विक्रांत अजूनही आले नव्हते. विक्रांत आल्यावर स्वानंदने चेंज केले आणि विक्रांतचे फोटो काढायला सुरुवात केली. आणि ना, आम्ही एक रील करणार होतो, मी आणि वैभव, पण ते काही आम्हाला जमत नव्हतं. सो तो व्हिडिओ आम्ही ह्या दोघांना दाखवला आणि त्या व्हिडिओत जे कपल जे करत होतं तेही दोघंजणं करत होते. आणि या दोघांना बघून माझी ते रील करण्याची इच्छा ऑलमोस्ट मेली होती. आता या दोघींची फक्त मजा बघा. असलं लागलं ना या दोघींना. तर त्यांची पाडापाडी झाल्यानंतर वैभवने एंट्री घेतली आणि वैभव पण पहिल्यांदा समुद्रात गेला होता. त्यांनी खूप मजा केली आहे. मीही पाण्यात गेली होती, पण माझा व्हिडिओ घ्यायला कोणीच नव्हता. सो आता आम्ही रूमवर आलो आहे पुन्हा आणि खूप सुंदर वातावरण झालं होतं. मुलं जेवण आणि केक वगैरे आणायला गेलेली, तोपर्यंत आम्ही फ्रेश वगैरे झालो. कपडे असेच बाहेर सुकवत घातलेले, कारण का दुसरी जागाच नव्हती. तुम्ही बघू शकता, एवढं सुंदर वातावरण होतं रात्रीचं आणि त्यांनी एवढं सुंदर ॲम्बियन्स केला होता तिकडे. खूप रोमॅन्टिक वाटत होतं. सॉफ्ट सॉंग्स लावले होते. मुलं येईपर्यंत काय करणार, तर ह्या दोघी आपापल्या एकांतामध्ये रमल्या होत्या आणि एकमेकींचा एकांतात कंटाळल्यावर ह्या दोघी एकत्र आल्या आणि एकमेकींना सतवायला सुरू केलं. तेवढ्यात गज्जीने धमकी दिल्यावर त्यांची मस्ती थांबली आहे. तोपर्यंत वैभवने केक आणला होता. सो तो केक कट करून आम्ही आमचं छोटंसं असं सेलिब्रेशन केलं होतं ॲनिव्हर्सरीचं, एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीचं. आणि वैभवने मला ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून व्लॉगिंगसाठी माईक दिला होता, जे बघून मी खूप खुश झालेली. तुम्ही म्हणाल की काय फक्त माईक तर दिला, एवढी काय खुश होती आहेस? बट मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त खुश होते आणि वैभवने माईक दिलं म्हटल्यावर मी जास्त खुश झालेले. ब्लॉग मोठा होत असल्याने मला इथे सेंड करावा लागतो आहे. पुढचा पार्टही येईल कदाचित. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.